गरमी आली आणि सूर्याने आग बरसवली. गावातल्या लोकांनी मिळून थंडी रस्ता अपनवला. सफेद भिंत आणि पानांचं छत बनवलं. खसच्या सुगंधाने थंडी हवा पसरवली. मातीच्या मटक्याने थंडक घरे आतमध्ये आणली. मिळून सर्वांनी आनंदही परत आणली. सूर्य आकाशामध्ये उंच चमकत होता. जमीन खूप सुकलेली आणि पिवळी दिसत होती. हलकी हवाही येत होती, जी हळूहळू धुळीला उडवत होती. दूर एक झाडाजवळ एक गाय उभी होती आणि आपली शेपटी हलवत होती. गावामध्ये चारीकडे शांतता होती. तिथे ना वीज होती, नाही पंख्याचा काही आवाज येत होता. चंदा आणि राजू झाडाखाली बसले होते. चंदा हिरव्या पानाने स्वतःला हवा देत होती, तर जवळच राजू एक फुलपाखरू पकडायचा प्रयत्न करत होता. पण तो खूप थकलेला आणि त्याच्या डोक्यावरती घाम होता, त्याच्या चेहऱ्यावरती घाम होता. तो थांबतो, तो आपल्या हाताने तो घाम पुसतो आणि मग तो मोठ्या सूर्याकडे बघतो आणि आपले डोळे छोटे करतो. चंदाताई, ते बघ, सूर्य किती तळपतोय. आतापासूनच इतकं गरम होतंय, तर मग पुढे काय होईल? हा राजू, गरमीचा मोसम येणार आहे आणि आपल्या गावामध्ये तर वीज पण नाही आपण पंखा चालवू शकणार. ह्याच्यासाठी आपल्याला स्वतःच तयारी करावी लागेल. तयारी? कसली तयारी? काय आपण सूर्याला लपवायचं? चंदा हसते. ती उभी राहते आणि भोला काकाच्या घराकडे इशारा करते. भोला काका आपल्या अंगणामध्ये मोठे सुकलेले पानं बिछवत होते. चला भोला काकाकडे जाऊया, ते आपल्याला शिकवतील की गावाला आपण थंड कसं ठेवू शकतो. दोघंही जण भोला काकाच्या अंगणाकडे जायला लागतात. भोला काका अंगणात बसले होते. त्याने साधारण धोती आणि स्तुती बनियान घातली होती. त्यांच्या चारीकडे सुकलेले ताडीचे झाड आणि नारळाची पानं ठेवली होती. एका मोठ्या सुईने ते आपसामध्ये शिवत होते आणि हातामध्ये बास पकडलेला होता. बघत होते की बास हे मजबूत आहे का नाही. त्यामध्येच चंदा आणि राजू अंगणामध्ये पोहोचतात. ते मोठ्यांना हात जोडून नमस्कार करतात. हवेमध्ये सुकलेल्या पानांचा खूप सुंदर सुगंध होता. नमस्कार काका. नमस्कार महेश दादा. तुम्ही शेवटी इथे काय करताय? नमस्कार बाळांनो, या बसा. ही पानं उन्हाळ्यात आपली ढाल आहे. जसं तुम्ही पावसाळ्यात छत्री घेता, ही गर्मीमध्ये ही पानं आपल्या घराची छत्री बनतील. आपण या पानांचं एक मोठं छत बनवू. मातीच्या छताच्या वर जेव्हा ही पानं लागतील, तेव्हा सूर्याची गरमी आतमध्ये नाही येऊ शकणार. राजू एक पान उचलतो. तो खूप मोठा आणि जाडा होता. तो आपल्या चेहऱ्यावरती त्याला ठेवतो आणि लपायचा प्रयत्न करतो. वा, हे तर खूप मोठं आहे. काय मी सुद्धा मदत करू शकतो? का नाही? तू या पानांना सरळ करून महेशकडे दे. चंदा, तू बघ धागा कुठे बांधायचा. ते दोघंही जण सहमतीमध्ये मान हलवतात. काही वेळानंतर महेश एका लाकडाच्या सीडीवरती उभे होते. सीडी त्या मातीच्या बनलेल्या भिंतीशी लटलेली होती. खूप जास्त उन्हामुळे भिंत ही गरम होत होती आणि बाजूला राजू उभा होता. ते पानांचं एक फांदी उचलतात आणि त्या काकांकडे समोर करतात. रमेश त्याला आपल्या हाताने उचलतो. तर बाजूला चंदाही उभी होती. ती नारळाच्या रेषाने आपली पानं बांधत होती. सगळे मिळून काम करत होते. सावकाश कर राजू, सांभाळून वरती पाठव. दादा, हे छत किती जाड असेल? कमीत कमी 3 थर. जितका मोठा थर तेवढा जास्त थंडावा. जेव्हा हवे या पानांच्या मधून जाईल तेव्हा ती खूप थंडी होईल आणि मग घराच्या आतमध्ये अजिबात गरमी नाही होणार. सर्वजण काम करत होते. हळूहळू ती छत पूर्णपणे मातीमध्ये नसून तर हिरवगाळ पानांनी सजली होती. काही वेळानंतर ते पूर्णपणे आपलं काम पूर्ण करतात. आता ते गल्लीमध्ये सोबत चालत होते. तर समोर त्यांना सोमू काका, जे समोर उभे होते, ते एका मोठ्या ड्रम मध्ये पाण्यासोबत सफेद पावडर मिक्स करत होते. पाणी हळूहळू बुळबुळे उचलत होतं आणि दुधासारखं दिसत होतं. सोमू काका, हे काय आहे? काय तुम्ही भिंतींवरती दूध लावताय? नाही बाळा, हा सफेद चुना आहे.
याला नीट सोबत मिक्स करून आपण भिंतीवर लावणार आहोत. पण का सफेद रंगाने काय होणार आहे? राजू, गडद रंग गरमीला धरून ठेवतो, पण सफेद रंग गरमीला लांब पाठवतो. जेव्हा घर सफेद असेल तेव्हा तो सूर्याच्या गरमीला शोषणार नाही. मुलं हैराणीने बघतात आणि त्या मिक्स मिश्रणला आपल्या बोटाने हळूहळू उचलतात. ते खूप थंड वाटतं. काही वेळानंतर महेश मुलांना लांब ब्रश देतात. ते त्यांना भिंतीवरती रंग करायला शिकवतात. भिंत खूप सुकलेली आणि जसं चंदा ब्रश चालवते भिंतीवरती चमकणारी लकीर बनून जाते. राजू लवकर लवकर करायचा प्रयत्न करतो, तर तेवढ्यातच त्याच्या स्वतःच्या नाकेवरती थोडासा सफेद रंग लागतो. राजू, तू तर स्वतःच भूत बनला आहेस. मी सुद्धा गरमीला पळवून लावतोय. आता माझं नाक गरम नाही होणार. खालच्या साईडला जास्त चुना लाव, कारण तिथे जमिनीची गरमी असते. ते पुढचा 1 तास पूर्ण रंग करण्यामध्ये गमावतात. मातीचं घर आता पूर्णपणे चमकदार आणि साफ दिसतं. सफेद भिंत आता उन्हाला परत पाठवत होती आणि भिंतीजवळ उभं राहणं आता आधीसारखं गरम नव्हतं वाटत. आता दुपार झाली होती. राजू, चंदा आणि भुरा काका तहानलेले असून त्या चौपालमध्ये बसले होते. भुरा काका त्या दोघांनाही आपल्या घराच्या मागे घेऊन जातात. तिथे एक पिंपळाचं मोठं झाड होतं, जिथे त्याची सावली खूप जास्त गंभीर आणि थंडी होती. आता आपण बनवणार आहोत विना विजेचा फ्रीज, कारण गरमीमध्ये पाणी आणि खाणं थंड ठेवणं खूप गरजेचं आहे. विना विजेचा फ्रीज? तो कसा चालणार? काय त्याच्यात बॅटरी लावायची आपण? नाही राजू, हा माती आणि पाण्याच्या शक्तीने चालणार. महेश, खड्डा तयार आहे? महेश जमिनीवरती बनलेल्या एका गोल गड्ड्याकडे इशारे करतात. ती जवळजवळ 3 फीट गहरं होतं. खालची माती खूप सुपीक आणि थंड होती. मुलं त्या गड्ड्याजवळ येऊन उभे राहते. सोमू काका 2 मोठे मातीचे मटके घेऊन बाहेर येतात. एक मटका खूप मोठा आहे, तर एक मटका एवढा छोटा आहे की तो मोठ्या मटक्याच्या आतमध्ये येऊ शकेल. हे बघा, आधी आपण या मोठ्या मडक्याला खड्ड्यामध्ये ठेवणार आहोत. महेश सांभाळून मोठ्या मटक्याला गड्ड्याच्या मधोमध ठेवतात आणि ते आजूबाजूला असलेल्या खाली गड्ड्यामध्ये ते माती टाकतात. आता काय करणार काका? आता या रेतीमध्ये पाणी टाका. माती ओली झाली पाहिजे. राजू छोट्या छोट्या बाल्टीमध्ये पाणी आणतो. पाणी त्या गड्ड्यामध्ये टाकतात. आता माती पूर्णपणे चिकट झाली होती. गड्ड्याच्या आत आजूबाजूची हवा अचानक थोडीशी थंड वाटते. भोला काका आता त्या छोट्या मटक्याला मोठ्या मटक्याच्या आतमध्ये ठेवतात. दोन्ही मटक्याच्या मधोमध जवळजवळ 2 इंचाचा अंतर होता आणि त्या अंतरालाही ते मातीने भरून देतात. आता तुम्ही याच्यामध्ये भाज्या, दूध किंवा पाण्याचं भांड ठेवू शकता. वरून आपण याला ओल्या गुणीने झाकून ठेवायचं. अरे, यामध्ये तर खूप थंड हवा आहे. हा तर खरोखरच फ्रीज सारखा आहे. हे थंड कसं राहणार काका? जेव्हा बाहेरची गरमी या मडक्यावर पडते तेव्हा मडक्याचं पाणी वाफ बनून उडून जातं. या प्रक्रियेमध्ये ते आतली सगळी उष्णता खेचून घेऊन जातं. मुलं मान हलवतात. आज त्यांनी एक खूप वैज्ञानिक रस्ता शिकला होता. संध्याकाळ होऊन जाते. सूर्य आता मावळत होता, पण हवा अजूनही गरम होती. सर्वजण गावातल्या विहिरीजवळ जातात, तर तिथे काही गावातली बायका कचरा साफ करत होते. गरमीमध्ये विहिरीचं पाणी खालच्या तळाला जातं. आपल्याला ह्याला स्वच्छ ठेवावं लागेल, जेणेकरून सगळ्यांना थंड पाणी मिळेल. चंदा विहिरीजवळ ठेवलेल्या एक छोट्याशा कटोरेकडे बघते, तर ती त्यामधून एक उचलते. काका, काय आपण पक्ष्यांसाठी पण काही करू शकतो का? त्यांना पण तहान लागत असेल. खूप छान विचार केलास चंदा. चला, आपण सगळे मिळून झाडावर पाण्याच्या कटोऱ्या बांधूया. मुलं उत्साहित होतात. ते मातींच्या कटोऱ्यामध्ये साफ पाणी भरतात. रमेश त्यांची मदत करतो आणि रस्सीच्या मदतीने त्या भांड्याला ते पिंपळाच्या फांद्यांवरती बांधतात. काही वेळातच खूप साऱ्या चिमण्या तिथे उडून एका कटोरीजवळ येतात. ते आवाज करतात आणि आपली चोच त्या पाण्यामध्ये भिडवतात. सगळी मुलं लपूनच त्या सर्वांना बघत होते.
ते बघा, ती पाणी पिते. त्यांना गरमी नाही लागणार. गरमीची तयारी फक्त आपल्यासाठीच नाही, सर्वांसाठी असायला पाहिजे. भोला काका त्या झाडाच्या झाडांकडे बसतात. ते थकलेले होते पण आनंदित होते. आता गाव थोडं वेगळंसं वाटतं. खूप साऱ्या झाडांवरती नवीन पानांची छत आणि भिंत साफ आणि सफेद दिसत होती. आज तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. आता एक शेवटचं काम बाकी आहे, खसची चटई बनवणं. चंदा आणि राजू सहमतीमध्ये मान हलवतात आणि भोला काकाच्या दोन्ही साईडला बसतात. तर तेवढ्यात महेशही तिथे येऊन बसतो. समोर सूर्य हळूहळू मावळत होता. दिवस इथेच संपतो. दुसऱ्या सकाळी चंदा आणि राजू भोला काकाच्या घरी येऊन बाजवरती बसले होते. भोला काका बसूनकर शरबत बनवत होते. महेश खसनी बनलेल्या चटाई घेऊन तिथे येतात. या चटाईमधून खूप गोडवा त्यांना सुगंधित येत होता. या चटयांना खिडकी आणि दरवाजांवर लटकवून ठेवा. चंदा आणि राजू महेशची मदत करतात आणि चटाईला त्याच्यावरती लटकवतात. आणि मग चंदा एक मग्यामध्ये पाणी घेऊन चटाईवरती चारीकडे छिडकवते. वा, किती छान सुगंध येतोय, मातीसारखा. आणि बघ राजू, बाहेरून जी गरम हवा येते त्या ओल्या गवताला टकरावून ती आतमध्ये थंडी हवा येते. राजू त्या खिडकीजवळ येऊन उभा राहतो आणि तो आपले डोळे बंद करतो आणि थंड हवेला महसूस करतो. आणि ती हवा त्याला कूलरपेक्षाही जास्त थंडी वाटते. आता मला अजिबात गरम होत नाहीये, तर जादू आहे. दुपारपर्यंत भोला काकाचं खोली बाकी गावातल्या लोकांपेक्षा जास्त थंड वाटतं. दुसरे गावातली लोक भोला काकाची घरं बघतात. सफेद भिंत आणि खसची चटाई बघतात, तरीही प्रश्न विचारतात. आओ भोला काका, तुमच्या घराजवळ तर खूप थंडावा जाणवतोय. आम्हाला पण सांगा ना, हे तुम्ही कसं केलं? ही सगळी या मुलांची मेहनत आहे. हे शिकले की विजेशिवाय सुद्धा की आपण निसर्गासोबत मिळून स्वतःला कसं थंड ठेवू शकतो. गावातली लोक आपसामध्ये बोलतात. ते मिळून ठरवतात की ते एक दुसऱ्यांची मदत करतील आणि गावातल्या सगळ्या घरांना असंच बनवतील. चला, आपण सगळे मिळून एकमेकाला मदत करूया. आपण पूर्ण गावालाच थंड करून टाकू. सगळेजण सहमतीमध्ये आपली मान हलवतात आणि मग सर्व मिळून काम करायला चालू करतात. राजू आपल्या मित्रांसोबत खसची चटाई बनवत होता. चंदा लोकांच्या भिंतींवरती सफेद रंग चढवत होती. महेश, भोला काका, सोमू काका त्या पानांपासून छत बनवत होते. हळूहळू सगळे घर तयार होत होते. खिडकींवरती खसची चटाई लावली होती आणि त्यावरती पाणी छिडकलं जात होतं. आता प्रत्येक घराच्या आतमध्ये थंडी हवा चालू होती. लोक गरमीपासून राहत मिळवून खूप आता आनंदित होते. पूर्ण गाव आता एकत्र येऊन आनंदी झालं होतं. आणि मग 1 महिन्यानंतर गरमी आपल्या चरमसीमावरती होती. सूर्य खूप जास्त जळत होता, पण गावामध्ये आता शांतता होती. लोक त्या हिरव्या पानांच्या खाली आपापल्या अंगणामध्ये बसले होते. आता कोणीही जण गरमीची तक्रार नव्हती करत. तर तिकडे चंदा आणि राजू आपल्या घरामध्ये बसले होते. चंदा जमिनीच्या आतमध्ये बनलेल्या थंड मटक्यामधून कैरी पन्नाचं एक छोटंसं भांड बाहेर काढते. हे घे राजू, थंड कैरी पन्ना, हे आपल्याला उन्हापासून वाचवेल. राजू एक त्यामधून घूट घेतो आणि त्याला खूप आनंद होतो. ताई, हे तर शहरातल्या फ्रीज पेक्षाही जास्त थंड आहे आणि यात कुठला आवाजही येत नाही. हा, कारण हे कुदरती आहे. तर तेवढ्यातच भोला काकांचा आवाज येतो. तो त्यांना बोलवत होता. या बाळांनो, सगळे आपण गोष्टी ऐकूया. चंदा आणि राजू खूप उत्सुक होतात. ते लगेचच ते आपलं शरबत संपवतात आणि बाहेर निघून जातात. काही वेळानंतर सर्व मुलं राजू आणि चंदासोबत एकत्र येतात. अंगणामध्ये असलेलं वडाचं झाड खूप मोठं होतं आणि त्याची पानंही खूप चांगली होते. पाण्याच्या कटोऱ्यांमुळे कित्येक तरी पक्ष त्या फांद्यांवरती आराम करत होते आणि आजूबाजूच्या ओली मातीमुळे हवाही थंड होती.
तर मुलांनो, तुम्ही काय शिकलात? मी शिकलो की सफेद चुना गरमीला पळवून लावतो आणि मातीचं भांड सगळ्यात चांगली फ्रीज आहे. मी शिकली की जर आपण मिळून जुळून काम केलं आणि जुन्या पद्धतीला अपनावू तर आपल्याला कोणत्या मशीन आणि विजेची गरज नाही. तर तिथे महेशही येतो. आणि आपण हे पण शिकलो की निसर्ग आपला मित्र आहे. जर आपण त्याची काळजी घेतली तर तो सुद्धा आपली काळजी घेईल. सर्वजण टाळी वाजवतात. सूरज हा मावळायला लागला आणि आकाशामध्ये सुंदर नारंगी आणि बैंगणी रंगाने भरून जातं. गाव खूप शांत दिसत होतं आणि लांबच्या गरमीच्या साठी तो आता तयार होता. रात्र होऊन जाते. गावातल्या सफेद भिंतांची रंग आता त्या चंद्राच्या उजेडामध्ये चमकत होती. इथे कोणती रस्त्यावरची लाईट नव्हती, पण तरी सुद्धा हे गाव खूप सुंदर वाटत होतं. थंडी हवा येते आणि छतवरती लागलेले हिरवे पानं हळूहळू हलतात, ज्यामधून घुंगरूंचा आवाज ऐकायला येतो. चंदा आणि राजू दरवाजाच्या बाहेर उभे राहून आकाशाकडे टिमटिमात असणारे तारांना बघतात. ताई, आपण पुढच्या गरमीत सुद्धा हेच करणार आहोत का? नक्कीच राजू, ही आपली परंपरा आहे आणि आपल्याला तर सर्व आठवतंय. ते दोघंही जण आतमध्ये निघून जातात आणि वरती आकाशामध्ये चंद्र शांत चमकत होता आणि आपली गोष्टही इथे संपून जाते.